गुणोपेतं ये तं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गन्धसंभार यो तेना धूपेना सुगन्धिना सुगन्धिना गन्धेना पूजयामि तथागत। विश्व वंदनीय विश्व शांतिदूत महान कारुणिक अरहंत सम्मा संबुद्धो या सम्यक संबुद्धाचा सुआख्यात सुस्पष्ट आधी मध्य आणि अंतिमही विश्व कल्याणकारी असा हा सद्धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे अथकपणे न थकता प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा पुण्यक्षेत्र, पुण्याची खेती करणारा परमपूजनीय भिक्खू संघ, आर्य भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि रत्न या रत्नाची जगामध्ये बराबरी होत नाही आणि होणार सुद्धा नाही। बुद्ध धम्म आणि संघ या तीनही रत्नांच्या 24ही गुणांचं स्मरण करून महान धम्मदायाद सम्राट अशोक मौर्य, दानशील सूर्य बौद्ध सम्राट हर्षवर्धन, बौद्ध सम्राट कनिष्क आणि सातवाहन बौद्ध सम्राट गौतमी पुत्र सातकर्णी, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या महामानवाच्या धम्मक्रांतीमुळे आपल्या जगण्याला आणि आपल्या मरण्याला सुद्धा एक अर्थ प्राप्त झाला, असं अर्थपूर्ण जगणे आणि अर्थपूर्ण मरणे ज्या महामानवामुळे आम्हाला प्राप्त झाले ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला अखेरच्या श्वासापर्यंत समर्पण। उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक उपासिका यांना मंगलाची कामना। पूजनीय भंते सारीपुत्तजी यांच्या शिलगुणांना वंदन। आज विशेष धम्मदेसना म्हणून जगातील जे महावस्त्र आहे, ज्याला चीवर आपण म्हणत असतो, चीवर, या चीवर या महावस्त्राचा जो इतिहास आहे, या चीवराची जी संकल्पना, या चीवराची परिभाषा, या जगातील सर्वात मोठे महावस्त्र, ज्या महावस्त्राला लोक वंदन करतात, बौद्ध राष्ट्रांमध्ये राष्ट्राध्यक्ष त्या त्या देशाचे जे मंत्री असतात, नेते असतात, पुढारी असतात, तर ते लोकही या महावस्त्र चीवराला वंदन करत असतात। आणि हे महावस्त्र, हे चीवर जगामध्ये सर्वात मोठं बुद्ध तत्वज्ञानाचं नेतृत्व करणारं हे चीवर आहे। तथागत भगवान बुद्धांची ही प्राचीन चीवराची परंपरा आजही कायम आहे। आज समाजामध्ये आणि जगामध्ये आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीच्या आधी अस्पृश्य शूद्राती शूद्र लोकांच्या अंगावरती कपडे नव्हते, त्यांना पुरेसे वस्त्र सुद्धा नव्हते। आणि म्हणजे मनुस्मृतीचा कायदाच होता की अस्पृश्यांनी उष्ट्या कपड्यावर, फेकलेल्या कपड्यावर राहायचं। म्हणजे उष्ट अन्न तर त्यांच्या वाट्याला होतच, पण उष्ट्या कपड्यावर, फेकलेल्या कपड्यावर
जीवन जगावं लागत होतं. आणि जे वस्त्र आहे, हे जे वस्त्र आहे ते वस्त्र सुद्धा पुरेसे मिळत नव्हतं, लंगोट्या होत्या त्यावेळी. आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही उदाहरण जर बघितलं, माता रमाईचं उदाहरण बघितलं, तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर बनून येतात, सर्व लोक बाबासाहेबांच्या स्वागतासाठी नवीन वस्त्र घालून जात असतात, पण माता रमाई शाहू महाराजांनी जो फेटा दिलेला असतो माणगावच्या धम्म परिषदेमध्ये, तर ती फेटा, ते वस्त्र, ते लांबलचक फेटा शाहू महाराजांनी बक्षीस म्हणून दिलेला रमाई बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जात असते. तर हे आपण अनेक उदाहरण पाहतो की धम्म क्रांतीच्या अगोदर आपल्या अस्पृश्य बांधवांना, शूद्रांना वस्त्र मिळत नव्हते. आज आपल्याला अंगभर कपडा आहे. मी तर असं म्हणेल, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पाचही गरजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला प्राप्त झालेल्या आहे. उष्ट्या आणि फेकलेल्या कपड्यावर जगणारी लोक आज आपल्या अंगावर छान छान कपडे आलेले आहे. आज आपल्या घरी अलमारीमध्ये एवढे कपडे आहे, आपण विचार करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 4 मुलं, आपण बघितलं आहे की साधा कफनाला सुद्धा, नवीन कोरा कफनाला सुद्धा कपडे नव्हते. आपण हे उदाहरणामध्ये ऐकत असतो. तुमचं रंगरूप तर बदलूनच गेलं, तुमच्या अंगावर तर हे वस्त्र आलेच आले. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पांढऱ्या वस्त्राची ओळख करून दिली. पांढऱ्या कपड्याची ओळख जर कुणी करून दिली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेशच होता की तुम्हाला ज्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी आपल्या घरातील जे काही 33 कोटी देवी देवता आहे, ते गावात विहीर असेल तर विहीर, नदी असेल तर नदी, तलाव असेल तर तलावामध्ये ते शिरवून द्या. घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. बौद्ध धम्मा दीक्षापूर्वी बाबासाहेबांचा तसा आदेशच होता. दुसरा बाबासाहेबांचा आदेश होता की, कुठला आदेश होता तर बाबासाहेबांचा आदेश हा होता की तुम्ही ज्यावेळी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला याल, 14 ऑक्टोबर 1956 नागपूरला आणि 16 ऑक्टोबर 1956 दीक्षा चंद्रपूरला, तर त्यावेळी सर्वांनी पांढऱ्या वस्त्रामध्येच यायचं आहे. हे पांढरे वस्त्र. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 ऑक्टोबर 1956 जे भाषण जर तुम्ही ऐकलं तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की नागपूरच्या कुठल्याही कपड्याच्या दुकानामध्ये, त्या कपड्या मार्केटमध्ये, त्या कपड्याच्या दुकानामध्ये नागपूर आणि चंद्रपूरच्या पांढरा कपडा शिल्लकच उरलेला नव्हता. तर ही पांढऱ्या कपड्याची ओळख जर आपल्याला कोणी करून दिली असेल, जे उपासक उपासिकांचं प्रतीक आहे, जे पांढरे शुभ्र वस्त्र जे तुम्ही परिधान करून येता, आम्हीही तुम्हाला म्हणत असतो, बाबासाहेबांचा आदेशही होता आणि आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो, आणि तुम्ही कुठल्याही मंगल प्रसंगी पांढरे वस्त्र परिधान करत असतो. तर पांढरे वस्त्र हे इतके महत्वाचे आहे. आणि बाबासाहेबांचा तो आदेश आहे. बुद्धाच्या काळापासूनच ही प्राचीन परंपरा आहे. उपासक उपासिका पांढरे वस्त्र धारण करायचे आणि भिक्खू हे चिवर धारण करायचे. असं ते एक कॉम्बिनेशन होतं. आता आपल्याला सगळे रंगीबिरंगी दिसत आहे. जसे ज्याप्रमाणे फुगे आहे तशासारखे रंगीबिरंगी आपण झालेला आहोत. आपण लग्न मंडपामध्ये जातो, सगाईला, हळदीला 5 ते 6 दिवस लग्न सोहळा असेल तर 7-8 साड्या आपण बदलवायला उशीर, म्हणजे आपण एक मागे पुढे पाहत नाही. फोटो काढण्याची वेगळी साडी, नंतर गावाला घालून जाण्याची वेगळी साडी, तिकडून येण्याची दुसरी आणखी नवीन साडी. पण आपण पांढऱ्या वस्त्रामध्ये आपण का कंजूसी करतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचा आदेश आहे, पांढरे वस्त्र आपण परिधान केले पाहिजे. मग पांढरे वस्त्रच का परिधान करायचे? आजही बौद्ध राष्ट्रांमध्ये ती परंपरा आहे. आणि पांढरे वस्त्र म्हणजे काय? पांढरे वस्त्र म्हणजे तुम्ही ते ब्रह्मकुमारीचे लोक पाहिले असेल. ब्रह्मकुमारी एक भारतामध्ये संस्था आहे, ब्राह्मणांची संस्था. त्या ब्रह्मकुमारीच्या ते द्यायचे, ते लोक बघा, ते द्यायचे,
ते त्याचे जे ब्रह्मकुमारी मध्ये जे लोक असतात ना, त्या स्त्रियांच्या अंगावरच्या साड्या बघा तुम्ही, ना तिथं जडी असते, ना ते बुट्टा असते, ना पट्टी काढलेली असते, ना त्याले निळी त्याले किनार असते, ना गोल्डन किनार असते, ना काहीच नसते, एकदम म्हणजे काहीच नाही. ते काय म्हणते त्याला, वेलबुट्टी सुद्धा नसते, वेलबुट्टी नाही, काही त्याच्यात काहीच नाही, एकदम तो ब्लाऊज आहे आणि ते एकदम ते वय ओरिजिनल पांढरे वस्त्र. आपल्याला पांढरे वस्त्र म्हणजे काय, तर पांढरे वस्त्र म्हणजे त्याला ते आता ते हळूहळू होईल, मी तुम्हाला ते म्हणत नाही, पण आजही बौद्ध राष्ट्रांमध्ये तुम्ही कधी बघा, श्रीलंकेची उपासिका, कोणतेही उपासक जेव्हा बुद्ध घ्यायला येतात भारतात, त्यांच्या अंगावर तुम्हाला पांढरे वस्त्र दिसतील. आता त्यांच्या अंगावर का दिसतात, आम्ही नेहमी सांगतो, जपान, कोरिया, थायलंड, ब्रह्मदेश, ते इकडले लोक पांढरे वस्त्र परिधान करतात. आम्ही असं का म्हणतो, कारण बुद्ध तर इथूनच गेला आहे की नाही, इथूनच गेला आणि हीच भारतातलीच परंपरा होती. पण आपल्याला विस्मरण झालं काही प्रतिक्रांती नंतर, आता आपल्याला बौद्ध धर्माची ओळख झाली. बुद्ध दावला बाबासाहेबांनी आपल्याला, आहे की नाही. मग पांढरे वस्त्र का, तर पांढरे वस्त्रामध्ये बुद्धाचा धम्म कसा आहे, पांढरा कोरा करकरीत आहे, पांढरा शुभ्र आहे भगवान बुद्धाचा धम्म. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये काहीही खोटं नाटक खपत नाही, सत्य आहे की नाही. तुम्ही कधी कधी पांढरे वस्त्र परिधान करतात लग्न समारंभात, इतरही कुठल्या मंगल प्रसंगी तुम्ही, आहे की नाही, पांढरे वस्त्र परिधान करता. तर तुम्ही माहित आहे का काय म्हणता, पांढरे वस्त्र जर आपण परिधान केले तर ते लवकर मळतात, आणि पांढरे वस्त्र जर म्हणजे पांढरे वस्त्र लवकर मळतात, आणि इतर रंगीन कपडे घातले तर काय म्हणता तुम्ही, याच्यात हे मळ सपाटणारे रंग आहे, याच्यात मळ सपाटते. तुम्ही काय म्हणता, बाकीचे जे तुम्ही रंगीबेरंगी साडी किंवा इतर वस्त्र जे परिधान करतात रंगीबेरंगी, तर याच्या संदर्भात तुमची भावना काय असते, की याच्यामध्ये मळ सपाटते म्हणून म्हणते, जे आम्ही नेहमी वापरतो. खरी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये मळ सपाटते, कायच्यामध्ये, रंगीबेरंगी कपड्यामध्ये, मग ते कोणते असू द्या रंगीबेरंगी, त्याच्यामध्ये मळ सपाटते. आता मळ कशामध्ये सपाटत नाही, पांढऱ्या कपड्यामध्ये मळ सपाटत नाही, समजलं का. तर भगवान बुद्धाचा धम्म असाच आहे, पांढरा शुभ्र, त्याच्यात काहीही सपादत नाही, असा भगवान बुद्धाचा धम्म आहे. मग हे पांढरे वस्त्र किती महत्वाचे आहे. आपल्या प्राचीन भारतामध्ये जे उपोषण पाळणाऱ्या ज्या स्त्रिया आहे, अष्टशील उपोषण वारीत असतील, जे महिन्यातून 4दा आणि वर्षावासामध्ये आपल्या तब्येतीच्या क्षमतेनुसार उपासक उपासिका पालन करतात. कोणतं उपोषण म्हणजे उपवास नाही. मला एका उपासिकेनं पाठवलं, म्हणते जी ते उपोषणाच्या संदर्भात सांगा, मी तिला आईला तेच सांगितलं, उपोषण म्हणजे उपवास नाही. बौद्ध धर्मामध्ये उपवास नावाचा शब्दच नाही. उपोषण, आणि उपोषण म्हणजे काय, सरळ सरळ 8 शिलाचं पालन करणं, समजलं. तर आता उपोषण म्हणजे काय, तर उपोषण धारण करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात ना, उपोषण धारण करणाऱ्या स्त्रिया, तर ह्या उपोषण धारण करणाऱ्या स्त्रिया, त्याला एक सील असते अष्टशिलामध्ये, काय असते, माला गंध विलेपन. हे मी तुम्हाला शिकवलं आहे. माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधी. आलं का लक्षात तुम्हाला मी काय म्हणत होतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं आभूषण, लेपन, गंध, माला, म्हणजे त्या सुगंधित माला असो का सोन्याच्या माला असो, कुठल्याही प्रकारचं लेपन, सुगंधित द्रव्य, मेकअप करायचा नाही. दुसरी गोष्ट, ज्या स्त्रिया अष्टशील धारण करत असतात, बौद्ध राष्ट्रामध्ये ती परंपरा आजही त्यांनी टिकून ठेवलेली आहे. कोणती, त्यांच्या अंगावर पांढरे वस्त्रच असतात. लक्षात घ्या, पांढरे वस्त्रच, म्हणजे 3 महिन्यासाठी आपल्या पतिदेवाला मारून टाकलं अशा सारखंच आहे, समजलं का. दुसरी गोष्ट, आपल्या भारतामध्ये प्रतिक्रांतीच्या नंतर बघा काय झालं, तुम्ही सिनेमामध्ये पाहिलं असेल बघा, प्रतिक्रांतीच्या नंतर ब्राह्मणवाद्यांनी कसं केलेलं आहे. तुम्ही प्रत्येक सिनेमामध्ये पहा, काय होतं, एखाद्या स्त्रीचा, म्हणजे तो हिरो वगैरे एखादी नायक असतो सिनेमाचा, तो नायक जर मरण पावला तर ती त्याच्या याच्यामध्ये मृत्यूच्या समयी पांढरे वस्त्र परिधान करतात. तुम्ही पहा, ब्राह्मणांनी ती परंपरा कुठे लावलेली आहे. दुसरी गोष्ट, जी बाई विधवा झालेली आहे हिंदू धर्मामध्ये, आता ती परंपरा नष्ट झाली आहे संविधानामुळे, तर
आजही हिंदू परंपरेमध्ये माहित आहे का, एखाद्या स्त्रीचा जर पती मरण पावला तर तिला कुठलेही दागदागिने अलंकार अंगावर घालता येत नाही. तिला मंगल कार्यामध्ये, वाढदिवस असेल, कुठलाही गर्भमंगल संस्कार असेल, तिला पुढे पुढे करता येत नाही. तिला अपशकुनी मानलं जातं, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, त्या स्त्रीला आणखी काय केलं जातं, तिच्या अंगावर पांढरीच तिने साडी घातली पाहिजे, रंगीबेरंगी नाही घातली पाहिजे. आता त्याच्या आधी तर हेही होतं, सती प्रथा म्हणतात त्याला. सती हा शब्द तर पाली आहे. सती 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 म्हणजे स्मृती होते, ज्याला सम्मा सती म्हणतात. सती म्हणजे काय, तर त्या काळामध्ये ज्या स्त्रिया आहे आपल्या डोक्याचं केशवपन नावाची परंपरा होती, केशवपन. आणि दुसरी गोष्ट, ज्या विधवा स्त्रिया आहे त्या विधवा स्त्रियांनी रंगीबेरंगी म्हणजे साडी वगैरे परिधान करायची नाही, रंगीबेरंगी नाही, तिने पांढरीच साडी घातली पाहिजे. तिच्या नाकात, कानात, गळ्यात, पायात, हातात कुठलाच दागदागिना नसला पाहिजे आणि तिच्या अंगावर पांढरी साडी असायची. आता हे सांगा, तिच्या अंगावर कुठलाही दागदागिना नाही, जी विधवा स्त्री आहे, विधवा स्त्री जिच्या अंगावर कुठलाही दागदागिना नाही, तिला कुठलाही मेकअप करायचं नाही, तिच्या अंगावर कोणती साडी आहे, पांढरी साडी. तर हेच वय ते अनागरिका जीवन आणि हेच अष्टशिलामध्ये असंच आहे. पण ते प्रतिक्रांतीच्या नंतर ब्राह्मणवाद्यांनी जाणून बुजून केलेलं आहे, ते जाणून बुजून केलं आहे. ते एका विधवा स्त्रीला दिलेला आहे हा पेहराव, विधवा स्त्रीकडे सोपवला. ते विधवा स्त्रीचं नव्हतं, ते हेच होतं ते अष्टशिलाचं पालन करणाऱ्या स्त्रिया, लक्षात घ्या. पण ते कोणाला देऊन टाकलं, विधवा स्त्रीनं तसं राहावं. पण ते विधवा स्त्रीनं तसं राहावं नाही, बुद्धानं सांगितलं जे अष्टशील उपोषण धारण करते जी स्त्री किंवा पुरुष, त्यांनी त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे. पण विधवा स्त्रीला ते वस्त्र देऊन टाकलं, त्याचं विकृतीकरण केलं, ब्राह्मणीकरण केलं. ती परंपरा आजही बौद्ध राष्ट्रामध्ये आहे. समजलं का तुम्हाला? तर हे पांढरे वस्त्र किती महत्वाचे आहे हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. तर मी तुम्हाला चिवराचा इतिहास, हे महावस्त्र चिवराचा थोडा इतिहास सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर मी आता तुमच्या संदर्भात बोललो की भिक्खूंचं जे चिवर असतं, कासाई वस्त्र, पीत वस्त्र ज्याला म्हणतो, लोहित किंवा लाल वस्त्र किंवा रक्तवर्ण जे वस्त्र आहे, रक्तचंदनासारख्या कलरचं. तर उपासक उपासिकांची ओळख म्हणजे काय, तर त्यांच्या अंगावर असलेली पांढरी शुभ्र. तुम्ही पांढरा धागा बांधण्यासाठी पुढे पुढे हात करता, पण पांढरे वस्त्र मात्र, पण काही आपले लोक पांढरे धागे बांधतात तर पुन्हा ते गुलाबीचं प्रतीक काळे बांधतात बाबा, ते पुन्हा ताबीजाही बांधतात, राखीचे धागे बांधतात ना, पुन्हा तो अवधूत बाबाचा लाल धागाही बांधतो. म्हणजे सगळ्या धागाची ठेकेदारी आपल्याकडेच आहे. पांढरा धागा तर बांधतो आपण, आहे की नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, केवळ पांढरे वस्त्र परिधान केल्यानं कोणीही उपासक उपासिका होत नाही. उपासक उपासिकांचे 10 सद्गुण मिलिंद प्रश्नामध्ये, मेंढक प्रश्नामध्ये आलेले आहे. ज्याच्याकडे 10 सद्गुण आहे उपासक उपासिकांमध्ये, पांढरे वस्त्र होत्या, परंतु ते आपली ओळख आहे की नाही. आपले कपडे पांढरे आहे, आपले वस्त्र पांढरे आहे, पण आपलं मन काळं असेल तर, दृष्ट असेल तर, कपटी असेल तर, आहे की नाही. म्हणजे आपले फक्त वस्त्र कसे आहे, पांढरे आहे. आपले वस्त्रही पांढरे असले पाहिजे आणि आपलं मनही कसं असलं पाहिजे, पांढरं असलं पाहिजे, त्याला काळा दाग नसला पाहिजे. समजलं का? म्हणजे पांढरे कपडेही, आहे की नाही. समजलं तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्हाला? नाही तर फक्त पांढरे वस्त्र आतून कसं आहे, काळा. जसा कावळा कसा असते, कावळ्यानं कितीही आंघोळ केली पुड्या मारू मारू, कावळा हा काळाच राहणार आहे, राहणार आहे का नाही. म्हणजे आतूनही कसा आहे तो कावळा, काळाने, वरतून. अशाच प्रकारची काही मानवी स्वभावाचे लोक आहे की नाही. वरतून तर त्याचा काळा रंग आहे, पण आतूनही कसं आहे, त्याचं मनही कसं आहे, काळं. काळं म्हणजे दृष्ट प्रकारचं. तर हे मी तुम्हाला पांढऱ्या वस्त्राच्या संदर्भात सांगितलं आहे. अनेक उपासक उपासिकांच्या मनामध्ये तो प्रश्न उत्पन्न होतो, म्हणून या ठिकाणी मी तो विशेष धम्मदेशनामध्ये दिलेला आहे. तर या ठिकाणी जे महावग्ग आहे विनय पिटकामध्ये, तर ते चिवर खंडक म्हणून आहे. तर तथागत भगवान बुद्ध राजगृहामध्ये असताना उत्तर भारतामध्ये, आणि आजही उत्तर भारतामध्ये बुद्धाच्या काळामध्ये तांदूळ हे प्रमुख पीक होतं. आणि तांदळाच्या शेती, मोहरीच्या शेती विशेष होत्या बुद्धाच्या काळामध्ये. खूप मोठ्या प्रमाणात तांदूळ पिकायचा उत्तर भारतात. तर तथागत भगवान बुद्ध आणि आनंद नावाचे उपस्थायक
तथागत बुद्ध जात असताना, धम्मचारिकेला जात असताना ते पहाडावरून चालत होते, राजगृहाच्या विपुल पहाडावरून चालत होते. तर तथागत बुद्धांनी आनंदाला इशारा केला, आनंदा तो बघ म्हणे कसा, म्हणजे पहाडावरून ते पाहत आहे, शेतीचं निरीक्षण करत आहे. एक शेतकरी भाताचे वाफे त्यानं तयार केलेले होते. काय केलेले होते? वाफे नाही का ते भाताचे असे पट्ट्या पट्ट्या वगैरे, तर भाताचे वाफे त्यानं तयार केलेले होते. आणि तथागत बुद्ध आनंदाला सांगतात, बघ तो शेतकरी कसा भात रोपणीसाठी लावणीसाठी भाताचे वाफे तयार करत आहे. तर ते वाफे बघून आनंदाला सांगत आहे तथागत बुद्ध की या शेतकरी जसा काळजीनं बरोबर व्यवस्थित वाफे करतो, त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा होते आणि व्यवस्थित तांदळाचं उत्पन्न होतं, तर आनंदा या पद्धतीनंच आपण चिवर शिवले पाहिजे, या पद्धतीनं. मग तथागत भगवान बुद्धांनी 11 पट्टी बांधून, जे 5 पट्टी युक्त आणि 11 असे तुकडे करून 11 भागाचे 5 पट्टी युक्त चिवर, म्हणजे ते भात शेतीच्या वाफ्यावरून तथागत बुद्धांनी आनंदाला उपदेश केला की अशा 11 भागाचे 5 पट्टीचे आपण चिवर शिवले पाहिजे. आनंद प्रज्ञावान होता आणि तो विद्वान होता. आनंदानं भगवान बुद्धांची गोष्ट ती लक्षात ठेवली आणि आनंदाने ते चिवर शिवले. पहिल्यांदा चिवर शिवले. आधी फेकलेले कपडे, उष्टे कपडे, ते स्मशान घाटातील कपडे किंवा घुबडाच्या पासून किंवा झाडांच्या सालीपासून अशा प्रकारचे चिंध्यांचे कपडे त्याचे चिवर शिवायचे. लक्षात घ्या. म्हणून या जगातील पहिल्यांदा चिवर शिवण्याची परंपरा जर कोणी चालू केली असेल तशी ती बुद्धापासूनच आहे. मग म्हणजे चिवर शिवण्याची पहिली प्रक्रिया भिक्खू संघामध्ये पहिल्यांदा जर कुठल्या भिक्खूंनी चिवर शिवलं असेल तर ते म्हणजे आनंद नावाचे भिक्खू होय. त्या शेतीच्या वाफ्यावरून मग तथागत बुद्धाकडे आनंद आला आणि आनंदाने ते चिवर त्याला कापून, त्याचं मोजमाप घेऊन, त्याला रंगवून, त्याला वाळवून, त्याची घडी होल्ड मारून तथागत बुद्धाकडे पेश केलं आणि बुद्धाने आनंदाला शाबासकी दिली की याच पद्धतीनं ते चिवर शिवले पाहिजे. आणि चिवराची परंपरा तिथूनच चालू झाली. दुसरा आपल्याला आता हे प्रश्न लोकांमध्ये उत्पन्न होतात म्हणून तोच विषय मी आज घेतलेला आहे. तर दुसरी गोष्ट आपण बुद्ध आणि धम्मामध्ये जर पाहिलेला आहे की तथागत बुद्ध 7 वर्षानंतर कुठे परततात? कपिलवस्तूला आल्याच्या नंतर ते सरळ घरी जात नाही. ते कपिलवस्तूच्या बाजूला असलेलं निग्रोधाराम, त्यांच्या राजा शुद्धोधनाच्या मालकीचंच होतं ते निग्रोधाराम. निग्रोध म्हणजे काय? वडाच्या झाडाचे वन. तर त्या निग्रोधारामामध्ये थांबलेले होते. तर महाप्रजापती गौतमी जिने दूध पाचलं होतं, तर महाप्रजापती गौतमीनं स्वतःच्या हातानं ते विणलं, त्याचं सूत काढलं, त्याला कापलं, त्याचं ते शिवलं, त्याला रंगकाम दिलं, त्याला वाळवलं, सुकवलं आणि स्वतःच्या हातानं बारकाईनं मोठ्या प्रेमळ पद्धतीनं मोठ्या श्रद्धेनं तिनं ते चिवर शिवलं. त्यालाच कठीण चिवर म्हणतात. समजलं? कठीण म्हणजे काय? हे सगळं करावं लागतं त्याच्यामध्ये. तर तिनं ते स्वतःच्या हातानं चिवर शिवलं. म्हणजे आपण बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये जर उदाहरण घेतलं तर महाप्रजापती गौतमीला शिवण कला अवगत होती, आहे की नाही? म्हणजे कला असली पाहिजे जीवनामध्ये. दानंचे सिपंच म्हणजे महामंगल सूत्रामध्ये सांगितलं आहे आपल्या अंगी कुठली तरी कला असली पाहिजे. ज्याच्या अंगी नाही कुठली कला तो उपाशी मेला. दुसऱ्याचं वज वाहता मेला. काही लोकांकडे कला आहे, पण कोणती कला? कल्ला करण्याची कला आहे की नाही? तर म्हणजे याच्यावरून आपल्याला असं दिसतं की महाप्रजापती गौतमी तिला शिवण कला येत होती, आहे की नाही? मग तिनं स्वतःच्या हाताने ते चिवर विणलं आणि मग ती निग्रोधारामामध्ये गेली आणि तथागत बुद्धांकडे जाऊन तिने विनंती केली. पहिल्यांदा म्हणत आहे तथागताला, मी मोठ्या श्रद्धेनं हे चिवर तुमच्याकरिताच विणलेलं आहे, शिवलेलं आहे, तुम्ही त्याचा स्वीकार करा. बुद्ध म्हणतात मी नाही. दुसऱ्यांदाही गौतमी आग्रह करते बुद्धाला, तिसऱ्यांदाही करते आणि चौथ्यांदा आनंद मध्यस्थी करतो. तथागता महामाया गेल्याच्या नंतर नामकरण्याच्या दिवशी, नाव ठेवायच्या दिवशी संध्याकाळी तुमची आई तुम्हाला सोडून गेली, जिने तुम्हाला रक्ताचं दूध करून
पाजलं, जिनं लहानाचं मोठं केलं. असं आपण ऐकतो की महाप्रजापती गौतमीला नंद नावाचा बाळ झाला. तो नंद नावाचा बाळ आपल्या दाईकडे दिला संगोपनासाठी. दाईनं त्याला दूध पाजलं आणि पण सिद्धार्थ गौतमाचं भरण पोषण महाप्रजापती गौतमीने केलं. तर या महाप्रजापती गौतमीला तथागत बुद्ध म्हणतात मला एकट्याला दान करू नको, संघाला दान कर, कारण तो संघाचा सन्मान होईल. म्हणून आजही भिक्खूंकडे, मी असेल की कुठलाही भिक्खू संघ असेल, त्याच्याकडे जर चिवर असेल तर त्याने संघाला, जे गरजू भिक्षू आहे त्या गरजू भिक्षूला त्यांनी दान केलं पाहिजे. भिक्षाटन तर केलंच पाहिजे, पण चिवराचं सुद्धा दान केलं पाहिजे, असं तथागत बुद्धांनी हा आदर्श घालून दिलेला आहे. तर जे तुम्ही अठ्ठपरिस्कार म्हणतात, खास करून वर्षावासामध्ये अठ्ठपरिस्कार बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे अठ्ठपरिस्कार. मग अठ्ठपरिस्कार म्हणजे काय? एक रिन साबण, निरम्याचा पुडा, एक पेन, एक ब्लेड, एक सुई दोरा, आणखी काय पाहते, एक ब्रश आणि एक ते साबण, ते काय हे, याले अष्टपरिस्कार नाही म्हणत. हा नकली अष्टपरिस्कार वय, हा आधुनिक होय, तुम्ही बदलवलेला होय, आणि स्वस्त अष्टपरिस्कार वय. अष्टपरिस्कार बुद्ध आणि धम्मामध्ये लिहिलेला आहे, बाबासाहेबांनी लिहिलाय. अष्टपरिस्कार म्हणजे काय? 8 वस्तू भिक्खूंना दान केल्या पाहिजे. कोणत्या 8 वस्तू आहे? पहिला आहे चिवर, दुसरा आहे अंतर्वासक, जे आतलं लुंगी सारखं वस्त्र, तिसरा आहे संगाटी, चौथा आहे भिक्षापात्र, वस्त्रा, पाणी गाळण्याचा कापड, तोही चिवराच्याच कलरचा, लक्षात घ्या, सुई दोरा, कमरपट्टा, करगोटा, ह्या 8 वस्तू आहे, याले म्हणते अठ्ठपरिस्कार. समजलं का? आलं लक्षात तुम्हाला? याला अठ्ठपरिस्कार म्हणतात. तर भिक्खू हा दुसऱ्यावर निर्भर आहे का नाही? निर्भर कोणावर आहे? कोणावर आहे भिक्खू निर्भर? तुमच्यावर, तुम्ही दिलेल्या अन्नावर. भिक्खूंनी चारी काय करावी? आमंत्रणाचे भोजन स्वीकारावं, हे बुद्धानं सांगितलेलं आहे, ठीक ना? तर भिक्खू तुम्ही दिलेल्या अन्नावरच तो निर्भर आहे. तुमचं अन्नच आम्ही सेवन करत असतो. दुसरी गोष्ट, तुम्ही दिलेल्या निवासामध्ये, संगारामध्येच आम्ही राहत असतो. तिसरी गोष्ट, भगवान बुद्धांनी भैषज्य म्हणजे औषधी सुद्धा दान केल्या पाहिजे. आणि चौथी गोष्ट, चिवर दान सुद्धा केलं पाहिजे. अठ्ठपरिस्कार आणि चतुपरिस्कार मध्ये ह्या गोष्टी येतात. चतुपरिस्कार आणि अठ्ठपरिस्कार म्हणजे काय? तुम्ही आता आमच्या अंगावरचे जे चिवर आहे का नाही, हे चिवर कुणीतरी आम्हाला दिलेच असेल. रोज अन्न कुणीतरी देत असेल आम्हाला, कुणीतरी औषधी देत असेल, किंवा औषधी साठी लागणारे काही अर्थदान करत असेल. हे प्रत्येक गोष्ट कोणावर चालते? उपासक उपासिका. म्हणजे भिक्खू आणि भिक्खुनी धम्माला जिवंत ठेवतात, आणि भिक्खू आणि भिक्खुनीला जिवंत ठेवण्याचं काम कोण करतात? उपासक उपासिका. म्हणून हे धम्मरथाची 4 चाक आहे, लक्षात घ्या. आम्ही कितीही म्हटलं, जंगलात पहाडात राहतो, एकटं राहतो, अज्ञातवासात राहतो, परंतु या सगळ्या गरजा आम्ही कुटुंबाला सोडलेलं असेल, पण समाजही एक कुटुंबच आहे, लक्षात घ्या. समाजही काय आहे? कुटुंबच आहे. आणि समाजाला धम्म सांगायचा आहे, एकट्या माणसाला धम्माची गरज नाही. कोणत्याही भिक्खून कितीही असू जातो, तो म्हणत असेल की मी जंगलात पाडात एकांतात राहतो, त्याला अन्नाच्या शोधात गावाकडे यावंच लागतं. समजलं का? कारण तो भिक्खू त्यांच्यावरच निर्भर आहे. तर ही जी घटना मी तुम्हाला चतुपरिस्कार आणि अठ्ठपरिस्कार, ही परंपरा आजही बौद्ध राष्ट्रांमध्ये टिकून आहे. मी आज कोणता विषय घेतला आहे? चिवर. तर हे जे चिवर नावाची जी परंपरा आहे आजही बौद्ध राष्ट्रांमध्ये टिकून आहे. तर जास्तीत जास्त चिवर शिवण्याची परंपरा थायलंड असेल, म्यानमार असेल आणि बांगलादेशमध्ये, खूप साऱ्या बौद्ध राष्ट्रांमध्ये चिवराची परंपरा आहे. घरातला प्रत्येक सदस्य, घरातला प्रत्येक कुटुंबातला बौद्ध उपासकांना तिथं चिवरही विणता येते. स्वतः उपासक उपासिकांना, भिक्खूंनाही विणता येते. तिथं फॅक्टऱ्या सुद्धा आहे, आणि मग ते चिवर सुद्धा भिक्खूंना दान करतात. जहाजाने, विमानाने थायलंड, ब्रह्मदेश इकडून चिवर भारतामध्ये येतात. आमच्या अंगावर अर्ध्या अधिक चिवर तर विदेशातलेच आहे. आम्ही तसे इंटरनॅशनल बनते जे आहोत. कशानं? चिवर द्यायच्या अंगावर आहोत, पण तिथचे नाही आहो आम्ही, पण चिवर द्यायच्या. तर तिथले लोक वर्षावासाला इतके ट्रकानं चिवर दान होतात त्यांचे. आणि मग ते चिवर काय करतात तर ते चिवर त्यांना माहित आहे, या भारतामुळे आम्हाला बुद्ध धम्म मिळाला, आमची प्रगती झाली. ते लोक तर मूर्त्या पाठवतात, आणि तुम्ही तर तयारच आहे मूर्त्या घ्यायला. भारतातले लोक, भंतेजीनं तर आता शॉपिंगच लावली आहे, काय महातेरो भंतेजीनं मधात, म्हणजे तोच मध्यस्थी झालेला आहे.
तोच पूर्ण शॉपिंग लावत आहे, विदेशातल्या अर्ध्या मूर्त्या तोच गायब करत आहे. त्याचा एक आता हे चालू झालेला आहे बिझनेस. म्हणजे भिक्षापात्र, मूर्त्या एवढंच नाही तर ते चिवरही भारताकडे पाठवतात. कशामुळे, कशासाठी चिवर पाठवतात भारताकडे? कारण भारतानेच आम्हाला बुद्ध दिला आहे का नाही, त्यांची अनंत उपकार आहे म्हणून ते भारतात चिवर पाठवतात. आणि त्याचं पुण्य नाही होईल का? ते मूर्त्या दान करतात, भिक्षापात्र दान करतात, चिवर दान करतात. कोणाला? भारतातल्या भिक्खूंना. मग त्यांचं पुण्य वाढवता येते. पण भारतातल्या लोकांमध्ये ती श्रद्धा अजूनही उत्पन्न झालेली नाही. फक्त पत्रिकेवर लिहिता अहेर पद्धती बंद. आणि कितीतरी तुमच्या घरी अहेर येते, आहे का नाही? येते का नाही? अहेरामध्ये आपण कंजूसी करत नाही, पण आपण भिक्खूंना चिवरदान केलंच पाहिजे. काही लोक वस्त्रदान करतात ना, आम्ही चिवरदान केलं मग त्याला शिलायाच नाही मारल्या. एक बाई तर म्हणजे किती देऊची म्हणे म्हणते 2 मीटर लागन का, त्याची बनायला करा लागन म्हणलं. नाही तर रुमाल, आहे का नाही? तर त्याला चिवर म्हणते का? तुम्ही देता वस्त्रदान आणि चिवरदान म्हणजे शिवलेलं. हे वय ते महाप्रजापती गौतमीनं शिवलं, विणलं, कातलं, रंगकाम केलं, वाळवलं, तेव्हा ते बुद्धाला श्रद्धेनं दान केलं. त्याला म्हणतात कठीण चिवरदान. आणि कठीण चिवरदानाची परंपरा विदेशातली नाही, भारतातलीच आहे. तिकडल्या लोकांनी ते ठेवले टिकून. लक्षात घ्या. तर अर्ध्या अधिक चिवर तर भारतातल्या भंतेचे दुसऱ्याच्याच देशातले आहे. मूर्त्या आहे, ही मूर्ती दुसरीकडलीच आहे की नाही? फुकाचं काय, त्याला काय स्वस्त महाग काय. अनेक विहार आपण बांधून घेतले, त्या विहाराचं व्हॅल्युएशन नाही आपल्या समाजामध्ये. फ्री मध्ये आहेत, लोकांची किंमत नसते, असते काय? मूर्ती फ्री मध्ये भेटली, विहार जर फ्री मध्ये बांधून भेटलं गव्हर्नमेंट कडून, सगळं काही फ्री मध्ये भेटलं, त्याची किंमत नसते. लक्षात घ्या. म्हणून भारतामध्ये ती परंपरा रुजायला वेळ लागेल, पण ती परंपरेची सुरुवात तरी झाली पाहिजे. मग अर्थ परिष्कार तुम्हाला समजला पाहिजे. आणखी वर्षाबाद चालू असताना भिक्खूंना एक एक्स्ट्रा चिवर देतात, वस्त्रसाठी का. आपल्यामध्ये परंपरा कशी आहे? वर्षाबाद समाप्ती झाली तर आपण त्यांना वस्त्रदान करतो. वस्त्रदानाला ते कापड नाही म्हणत. तुम्ही जे काही वगैरे शिवाला ब्लाऊज वगैरे जे काहीतरी शिवतात ते तसंच आमच्यासारखे ते जोपर्यंत तुम्ही त्याला शिलाईचे टाके लावत नाही तोपर्यंत ते चिवर होत नाही, ते वस्त्र होत असते. शिवलेल्या चिवयाला वस्त्र म्हणत असते, आहे की नाही? तर ते आपण दान केलं पाहिजे. तर वर्षावासाचे म्हणजे बौद्ध राष्ट्रांमध्ये आजही परंपरा आहे. एखादा भिक्खू आणि भिक्खूनी अधिष्ठान घेत आहे चिवराचं, म्हणजे चिवराचं नाही, वर्षावास करत आहे कुठल्या तरी विहारात, संगारामामध्ये, तर पहिल्या दिवशी चिवर दान करूनच त्याच्या वर्षावासाला प्रारंभ होते. त्याला वस्त्रसाठिका परिष्कार म्हणतात. म्हणजे वस्त्रसाठिका म्हणजे पावसाळ्यासाठीच एक एक्स्ट्रा चिवर ते दान करत असतात. तर मी तुम्हाला जे चिवराच्या संदर्भात सांगत आहोत, चिवराचे एकूण मिलिंद प्रश्नामध्ये आणि विनय पिटकामध्ये एकूण चिवराचे 4 प्रकार सांगितले आहे. चिवराचे प्रकार किती? 4 आहे. आता अनेक लोकांचे मला फोन आले म्हणते जे हे चिवर असतं का, किंवा अनेक लोकांना प्रश्न पडते, म्हणून मी हा विषय तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे अभ्यासानुसार देण्याचा मी प्रयत्न करत आहोत. पहिलं चिवर आहे पानसुकुलिक. कोणतं चिवर? पानसुकुलिक. पानसुकुलिक नावाचं जे चिवर आहे, तर हे पानसुकुलिक चिवर म्हणजे काय? तर ठिगळाचे चिवर. बुद्धाच्या काळामध्ये महामोगलायन किंवा महाकाश्यप किंवा काही गिने चुने भिक्षू किंवा सारीपुत्ता सारखे भिक्खू हे पानसुकुलिक चिवर वापरायचे. पण बुद्धाने असं कंपल्सरी सगळ्यांनाच ते चिवर घातलं पाहिजे असं काही जबरदस्ती केलेली नाही केलेली आहे. स्वतः 20 वर्ष तथागत भगवान बुद्धांनी पानसुकुलिक चिवर वापरलं. पानसुकुलिक म्हणजे काय? ठिगळाचे चिवर. मग ठिगळाचे चिवर म्हणजे काय? आज भिक्खू काय करतात, ते चिवर फाटतही नाही तरी त्याला ठिगळ चिपकवतात. ते नकली आहे पानसुकुलिक. फाटलं असेल तरच शिवून घातलेलं त्याला म्हणते. आजकाल भिक्खू करतात ना तसं, नवटंकी केल्यासारखं, तसं करू नये. म्हणजे त्या ठिगळाचं म्हणजे फाटलं असेल त्याच ठिकाणी ठिगळ लावलं पाहिजे, जोडलं पाहिजे, शिवलं पाहिजे. म्हणजे आहे कापड तो चांगला, त्याला जर दुसरा आणून ठिगळ जर मी शिवलं त्याला पानसुकुलिक नाही म्हणत. ते ओरिजिनल, ते खरोखरच फाटलेलं असावं आणि फाटलेल्या ठिकाणीच ते लावलेलं असावं, त्यालाच पानसुकुलिक म्हणतात. नाही तर ते नकली पानसुकुलिक आहे. तर मग आपले जे ज्ञानज्योती भंतेजी वगैरे घालतात ना, तर ते आहे पानसुकुलिक चिवर. तर सर्वच भंतेजी, अनेक उपासक उपासिकांना प्रश्न पडते, ते भंतेजी घालते हे काय का घालत नाही? मग ते घालत असतील तर ते काहीतरी काही महान असतील असं वगैरे काही नाही आहे की नाही? आणि कंपल्सरी ते घातलंच पाहिजे असं काही म्हणाय नाही. काही भिक्खू लोक त्यांच्या यानं ते स्वेच्छेने घालतात, घातले पाहिजे, चांगली गोष्ट आहे, त्याचा वेगळा लाभ असतो, ते तुम्हाला नाही करणार, ते घालतात, त्यांना आपण मनाई करू शकत नाही. तर हे पहिल्या प्रकारचं जे चिवर आहे पानसुकुलिक चिवर. समज तुम्हाला
आलं का लक्षात? दुसरी गोष्ट, दुसरं चिवर आहे कठीण चिवर, जे मी आताच सांगितलं. कोणतं कठीण चिवर? जे स्वतः पिंजून, सूत काढून, विणून, त्याचा कापड तयार करून, रंगकाम करून, वाळवून, ते स्वतः शिवून, मोठ्या श्रद्धापूर्वक शिवून, जे महाप्रजापती गौतमीनं जे दान केलं होतं. समज तुम्हाला? तर याला कोणतं म्हणते? कठीण चिवर. त्याचं नावच आहे कठीण. कठीण म्हणजे काय? कठीण म्हणजे काय? लय मेहनत करावी लागते त्याच्यासाठी. नाहीतर गेलं बाजारामध्ये, आणला कापड न बस टाकला टाका, याला कठीण नाही म्हणते. तर सोपं आहे, आता तर रेडीमेडच आहे सगळं काही. तर हे कठीण चिवर दानाची परंपरा. दुसरं चिवर आहे रिद्धी चिवर. आता काही लोकांना असं वाटतं की रिद्धी बल म्हणजे रिद्धी बिद्धी वगैरे असं वगैरे काय नाही. रिद्धी जसं आता ते गणपतीला वगैरे लावतात, तर रिद्धी हे जे बल आहे एक, ते काही चमत्कार वगैरे नाही, त्याच्यामध्ये काय अशी अलौकिकता नाही आहे. तर हे रिद्धी चिवर असं बौद्ध साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की तथागत बुद्धांनी आपलं पानसुकुलिक चिवर महाकाश्यप नावाच्या महास्तवीर भंतेजींना, धुतांगधारी भंतेजींना ते दान केलं आणि स्वतः त्यांच्या अंगावरचं नवीन वस्त्र त्यांनी घेतलं, अशी एक मान्यता आहे बौद्ध राष्ट्रांमध्ये. म्हणून आजही बौद्ध राष्ट्रातील उपासक उपासिका, आता ते भारतात परंपरा आली आहे. बुद्धगयाला जात असताना किंवा तिथे नाही का कुशीनगरला जात असताना ते नवीन चमकीले जे वस्त्र दिसते का तुम्हाला बुद्ध मूर्तीने, बोधगयाच्या महाबोधी महावीरात तुम्हाला ते नवीन वस्त्र, तर ती तेव्हापासूनच चालू झाली असा उल्लेख आहे. आणि तिसरा आहे साधा चिवर. साधा चिवर म्हणजे जे 10 दिवसासाठी श्रामणेर वगैरे घेतात, सिंपल असतं चिवर. तर ते म्हणजे काही दिवसासाठी अवजेसाठी ते चिवर असतात. तर हे काशाई वस्त्र जे 5 प्रकारचे दुर्लभ लाभ सांगितले आहेत तथागत भगवान बुद्धांनी, त्याच्यापैकी 5व्या प्रकारचा दुर्लभ म्हणजे लाभ म्हणजे कोणता? आपल्या अंगावर काशाय पीत वस्त्र येणं, चिवर येणं, हे प्रवजा सुख येणं. म्हणजे हे खूप याच्यासाठी एक पुण्य असावं लागतं. त्याच्या म्हणजे कोणाच्याही अंगावर येत नाही चिवर. कोणाच्या अंगावर कसं येईल चिवर? कोणत्याही म्हणजे प्रवज्जा सुख हे दुर्लभ सुख आहे. कोणीही प्रवज्जित जीवन नाही ग्रहण करू शकत. प्रवज्जित जीवन ग्रहण करण्यासाठी काय करावं लागते? बुद्ध धम्म संघावर श्रद्धा तर असावी लागते. बुद्ध धम्म संघाच्या सानिध्यात राहावं लागते. भिक्खूंच्या सेवेत राहत असते उपासक उपासिका. भिक्खूंच्या सेवेत, भोजन दानामध्ये, सेवेत, प्रचार म्हणजे भिक्खूंच्या सहवासात राहता राहताच अनेक लोकांच्या मनामध्ये ते चिवर वस्त्र, काशाय वस्त्र घेण्याचं पुण्य कर्म त्याच्या चित्तात ती चेतना उत्पन्न होत असते. कोणाच्याही होत नसते. त्याची ती धम्मसेवा असली पाहिजे. धम्मसेवेमुळे त्यांच्या मनात ते उत्पन्न होत असतं चिवर देण्यामुळे. पुण्यकर्म म्हणजे काय पूर्ण आधीच्या जन्माचे वगैरे असं की तुम्हाला म्हणायचं नाही. समजलं का? बुद्ध धम्माच्या सानिध्यात राहून, धम्मसेवा करून, भिक्खूंच्या सहवासात राहून तेव्हा ते त्यांच्यामध्ये ती भावना उत्पन्न होत असते की आपणही काशाई वस्त्र परिधान केलं पाहिजे. तर ते कोणाच्या अंगावर येत नाही प्रवज्जा सुख. दुसरी गोष्ट आहे विशाखा माताचे 8 वरदान, जे भिक्खू आणि बुद्धांनीच धम्मामध्ये 8 वरदान. तुम्ही कधी कधी म्हणजे नसे मिथ्या दृष्टीनं भगवंतापुढे काहीतरी मागत असाल. आजही इतर धर्मातील लोक माहिती का त्यांच्या आराध्य दैवताला देवांपुढे काहीतरी मागत असतात, वर मागतात. तुम्ही कुठे मालिकेमध्ये पौराणिक नाटकांमध्ये पाहिलं असेल वरदान मागताना या देवाला त्या देवाला वरदान. तर वर म्हणजे काय? तर श्रेष्ठ वर. तर विशाखा मातेनं 8 वर मागितले आहे बुद्धांनी धम्मामध्ये. आणि स्वतःकरिता मागितलंय का तिला ते वर? भिक्खू संघाच्या बघा, विशाखा जर नसती तर आज भिक्खूंना ह्या गोष्टी उपलब्ध झाल्या नसत्या. बुद्धांनाही त्या पारित करून घेतल्या. असं नाही की ती बुद्धांना त्या विशाखाच्या गोष्टी मान्य नाही केल्या. एकदा तथागत श्रावस्तीची गोष्ट आहे बुद्धांनी धम्मामध्ये की तथागत बुद्धांना आणि 500 भिक्खू संघाला भोजनदानाचं आमंत्रण दिलं. कोण? विशाखा मातेनं. तिनं लगबगीने स्वयंपाक बनवला, पंचपक्वानाचं भोजनदान केलं. आपल्या दासीला म्हणते श्रावस्तीच्या जेतवनामध्ये जा आणि भिक्खूंना आमंत्रित कर. त्यावेळी पावसाळ्याचे म्हणजे वर्षावासाचे दिवस चालू होते आणि त्या पावसामध्ये भिक्खू लोक पाण्यामध्ये उघडे होते. त्याचे चिवर काय झाले होते? ओले झाले होते. ते आतल्या रूम मध्ये वाळू घातले होते त्यानं. आता वरच्या पाण्यानं ते आंघोळही करत होते. तर ते गेली ते दासीन, तिने ते भिक्खू दिसले नाही चिवराच्या वेशात, तिने नागडे दिसले. ती लज्जेस मागे पळवून आली. मला म्हणते तिला असं वाटलं का ते जैन साधू काय निगंत ते आजीवक पंथाचे ते नागडे नाही का त्या बुद्धाच्या काळामध्ये होतेच. तिला असं वाटलं. विशाखा माता म्हणते मला त्या ठिकाणी भिक्खू दिसले, मला ते नागडेच दिसले. पण विशाखा प्रज्ञावान होती, कारण 7व्या वर्षामध्येच ती स्वतःपन्न झाली होती. बुद्धाची महाउपासिका. तिच्याकडे दिमाग होता. तिच्या लक्षात आलं, दासीला काही समजलं नाही. तिच्या लक्षात आलं विशाखाच्या का भिक्खू काऊन बा वर्षावासामध्ये, कारण त्यांची चिवर ओली झाली होती, ती पाण्याखाली होती
आणि आकाशामध्ये वरतून पाऊस पडतात. विशाखानं समजून घेतलं, तिला समजायला ते समजलं आणि बुद्धाकडे जाते मग आणि बुद्धाला म्हणते तथागत. तशा 8 वरा मी ते सांगत नाही, त्याचे 3 चिवराच्या संदर्भात ते सांगतो. पहिलं, भिक्खूंना मी चिवर देऊ दान देऊ इच्छिते. मी भिक्खूंना चिवर दान देऊ इच्छिते, म्हणजे चिवर शिवून विणून तेच ते कठीण देऊन ते चिवर दान देऊ इच्छिते. हा एक 3 नियम बुद्धाकडे अशी अनुमती तथागत हे पारित करा, तथागत बुद्धाने होकार दिला. दुसरी गोष्ट, विशाखा मातेनं काय सांगितलं, भिक्खूंना चिवर तर सोडा, पण आणखी भिक्खुनींना कोणी चिवर दान देत नाही. त्या नदीवर आंघोळ करतात, तर दुसऱ्या गृहस्थी स्त्रिया त्या भिक्खुनींची चेष्टा करतात, मस्करी करतात की म्हातारपणी चिवर घ्यायला लागत होतं, एवढ्या तरुणपणात चिवर घेतलं. म्हणजे त्या काळामध्ये नदीवर स्त्रिया आणि भिक्खुनी आंघोळ करायला जायच्या, मग त्याची ते मस्करी करायच्या. तर भिक्खुनीला सुद्धा चिवर दान देण्याची, वस्त्रदान करण्याची, ते चिवर वस्त्रदान करण्याची अनुमती आपण ती संघामध्ये पारित करावी. आलं का लक्षात तुम्हाला? तर ह्या ज्या गोष्टी आहे विशाखा मातेनं 8 वरदानामध्ये मागितलेल्या आहे. दुसरी गोष्ट, जीवक तुम्ही नाव ऐकलं असेल. जीवक आणि भगवान बुद्धाला 2 वर मागितले, त्याच्यापैकी हे बुद्ध आणि धम्मामध्ये आहे. कोणता वर? याच्या पुढे भिक्खूंनी नवीन चिवर परिधान करावे. नवीन चिवर गृहस्थाकडून, म्हणजे त्याच्या आधी स्वतः भिक्खू करतोय, गृहस्थाकडून पहिल्यांदा चिवर स्वीकारण्याची अनुमती. म्हणजे जीवक आणि विशाखा माताने नवीन चिवरदान जे गृहस्थी लोकांकडून स्वीकारण्याची परंपरा चालू केली आणि बुद्धाने ते लागू केलेली आहे, पारित केले आहे. तेव्हापासून उपासक उपासिका लोक जगभरातील भिक्खूंना चिवर शिवून ते चिवर दान करण्याची, नवीन चिवर म्हणजे स्वीकारण्याची परंपरा बुद्धाने चालू केली आहे. तुम्हाला माहित आहे देवदत्त नावाचा व्यक्ती ज्यांनी नियम बनवले. कोणते नियम बनवले? त्याच्यामध्ये हा एक नियम देवदत्ताने टाकला होता. लक्षात घ्या, हा एक नियम टाकला होता. कोणता? बघा तो नियम काय होता, की भिक्खूंनी भिक्षापात्रामध्ये आलेलं मांस ग्रहण करू नये. हा एक तर नियम लावलाच होता. भिक्खूने नवीन चिवर परिधान करू नये. त्यानं फाटलेल्या उष्ट्या चिंध्यांचे, रस्त्यावर फेकलेल्या कपड्यांच्या चिंध्यांच चिवर घालावं. त्यांनी गृहस्थी लोकांनी दिलेलं नवीन चिवर शिवलेलं घालायचं नाही. फाटल्या पट्या पुराण्या कुजलेल्या चिवरावरच राहायचं. हा नियम बुद्धाने लागू नाही केला, लक्षात घ्या. आणि हे देवदत्ताचं आहे, हे देवदत्ताचं आहे. तर भगवान बुद्धाने त्याच्यामध्ये मध्यम मार्ग ठेवलाय, मध्यम मार्ग ठेवलेला आहे. ते भिक्खूंवर निर्बंध केलेला आहे. तर आपल्याला असं वाटतं की चिवराचे कलर भरपूर आहे. मला असं माझ्या माहितीनुसार 6 ते 7 कलर आहे. वेगवेगळ्या देशातील लोक वेगवेगळ्या भिक्खू लोक चिवर परिधान करतात. आपण तो पंचशील ध्वज म्हणतात तुम्ही त्याला, ते धम्मध्वज आहे ऍक्च्युली. त्याच्यामध्येच तुम्हाला 3 चिवर दिसतात. 1 2 3. म्हणजे एक तर केसरी दिसते, आहे की नाही, केसरी, किंवा त्याला ते म्हणतात ना सुंदर ते ध्यान उभा आहे ना, कासे पितांबर. कासे म्हणजे काय, तर काशाय, आणि पितांबर म्हणजे काय, पिवळं. म्हणजे पिवळं, काशाय, रक्तवर्ण आणि केसरी कलरचा हा कलर जे आता साधू महाराज लोक घालून फिरतात. बुद्धाचंच एक प्रतीक ते. त्या वस्त्रामध्ये किती ताकद आहे की नाही. ते साधू लोक फिरतात का नाही असे घालून आता सगळे हिंदू बांधवांचे. तर हे सगळे वस्त्र भिक्खूंचे हे काशाय वस्त्र आहे. आणि त्या काळामध्ये हे चिवर भिक्खू संघाला दान करायचे. मी ते छोटीशी कहाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. थेरीगाथामध्ये असा उल्लेख आलेला आहे की सगळ्यात जाडं भरडं आणि वृक्ष चिवर घालण्यामध्ये किसा गौतमी होती. किसा गौतमी. तर त्याची एक छोटीशी कहाणी सांगतो चिवराच्या निमित्तानं, जी सामावतीच्या कहाणीमध्ये आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मागंदिया, वासवदत्ता आणि सामावतीची खूप सुंदर कहाणी आहे. त्याच्यामध्ये ते उदाहरण आलेलं आहे. आणि ती कहाणी आहे वत्स राजा उदयन राजाची. आता उदयन कुठचा? आजचं जे कौसांबी प्रयागराज आहे का ना, अलाहाबाद पासचं, उत्तर प्रदेशमध्ये उदयन नावाचा, म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये बिंबिसार, अजातशत्रू आणि प्रसेनजित होतेच, चंड प्रज्योत होतेच बुद्धाचे ते राजे, ते उपासक. परंतु उदयन नावाचा एक बौद्ध राजा बुद्धाच्या वेळी होता. त्याची सत्ता कौशांबीला होती. तर कौशांबीला जे ठिकाण आहे, सुस्वर बुद्धविहारातली घटना आहे. तर उदयन राजांनी त्याच्या महाराणी सामावतीची कहाणीमधलीच गोष्ट आहे. तर सामावतीच्या आग्रावरून उदयन राजा आपल्या घरी आनंद आणि त्यांचे 500 भिक्खू आणि
तथागत बुद्धांना भोजनासाठी आमंत्रित करतात. तर त्याची जी महाराणी आहे, जी सामावती नावाची महाराणी, ते उदयन राजा, त्या तथागत बुद्धाच्या भिक्खू संघाला आणि तथागत बुद्धाला आनंद यायला ते चिवरदान करतात. भोजनदान तर करतात पण चिवरदानही करतात. तर उदयन राजाच्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो. त्याच्याच राजमहालामध्ये कोणता प्रश्न उत्पन्न होतो? बुद्धही आहे, भिक्खू संघही आहे, आनंदही त्या ठिकाणी उपस्थित आहे की 500 चिवर दान करते त्याची महाराणी तिथे त्या भोजन आटोपल्याच्या नंतर. तर आनंदाला आणि बुद्धालाही उद्देशून इशारा करून उदयन राजा म्हणजे असा प्रश्न उत्पन्न करतो की 500 चिवर जे आम्ही तुम्हाला दान केले आहे माझ्या महाराणीने, तर या 500 चिवराचे तुम्ही काय करता? हाही महत्वाचा प्रश्न आहे का नाही? उत्पन्न केला पाहिजे, तुम्ही आम्हालाही विचारला पाहिजे. तर उदयन राजांनी पहिल्यांदा हा प्रश्न विचारला. याच्यामध्ये चेष्टेनं नाही विचारला, रागाने विचारलं नाही, प्रश्न म्हणून सहज, एवढे जे चिवर दान केलेले आहे 500, तर त्यात तुम्ही चिवराचं काय करता? तर आनंदाने, बुद्धाने आनंदाकडे इशारा केला, कारण आनंदाने चिवर शिवलेलं होतं. आनंदाने इशारा केल्याच्या नंतर आनंद उदयन राजाला असं पहिलं उत्तर देतात, जे चिवर आमच्याकडं एक्स्ट्रा चिवर असतं, तर जो भिक्षू आता एका जागी बसलेला आहे, तो आता प्रचार प्रसार करू शकत नाही, थकलेला आहे, बिमार आहे. आता तो बिमार असलेला भंतेजी एका ठिकाणी राहत असेल, आहे की नाही, तर त्याला तो मलमूत्रात राहतो, दुर्गंधीत राहतो, त्याच्यामुळे त्याला जास्तची चिवर आजारपणात लागू शकतात, किंवा त्याला म्हणजे तो आजारपणामुळे चिवर धुवू शकत नाही, त्याच्यामुळे त्याला चिवर लागू शकतात. आणि त्याला उपासक उपासिकांमधून त्यांचा थोडाफार संपर्क तुटल्यामुळे तो प्रचार प्रसार करू शकत नाही. आजही माहित आहे, आम्हालाही माहित आहे, जोपर्यंत भंतेचा आवाज आहे तोपर्यंत हाजी हाजी आहे की नाही. आवाज गेला तर जसं मोडलेल्या बैलबंडीला लोक तिकडे गोठ्यामध्ये ठेवतात, आई वडिलांच्या शरीरातलं रक्त आटलं का आई वडिलांची सेवा करत नाही, आहे की नाही, म्हातारपणामध्ये. तर काय भिक्खूची तुम्ही सेवा करणार कराल का? म्हणता का नाही तुम्ही? म्हणते तुम्ही काही काळजी नका करू, पण काळजी सगळ्यांनाच असते, लक्षात घ्या, कुणी कुणाची सेवा करत नाही. तर आनंदाने विचार हे केलेला आहे, काय उत्तर दिलेलं आहे की आम्ही त्या म्हाताऱ्या गरजू भिक्खूला आमच्याकडं असलेलं संग्रहित चिवर दान करतो. काय करतो? गरजू भिक्खूला, त्या म्हाताऱ्या भिक्खूला आम्ही ते चिवर दान करतो. दुसरी गोष्ट, आम्ही तुम्हाला जे चिवर दान करतो त्याचं तुम्ही काय करता? तर चिवर आम्ही दुसऱ्यांदा त्या चिवराचं काय करतो, तर ते चिवर फाटलं तर मग तुम्ही काय करता? म्हणजे थोडस असं कुजलेलं आहे, फाटण्याच्या अवस्थेमध्ये आहे, तर मग तुम्ही काय करता? तर त्याच्या आम्ही गोधड्या शिवतो. गोधड्या म्हणजे समजलं ना, ते चादरीसारखं नाही ते, तर तुम्ही वगैरे साडी बिडीचं वगैरे करतात महिला, लुगड्यांचं वगैरे, तर आम्ही त्याच्या काय करतो? गोधड्या करतो. मग त्या गोधड्याही फाटल्या तर मग तुम्ही काय करता? तर आम्ही त्याचं तिसऱ्यांदा आम्ही त्याचं काय करतो? आम्ही त्याची टॉवेलही करतो अंग पुसण्याकरिता. काय करतो? टॉवेल सारखं ते अंग पुसण्याचं वस्त्र करतो. मग ते टॉवेलही फाटले तर मग तुम्ही काय करता? तर त्यांना पुन्हा जोडून आम्ही त्याच्या पाय पुसण्या करतो. पाय पुसण्या नाही का, आता हे तुम्ही करता ते, ज्या घरी शिवणकला आहे ते टेलर बाया करतात, म्हणजे आता बाया वयला आम्ही त्याच्या काय करतो? पाय पुसण्या करतो. मग त्या पाय पुसण्या जर पुजल्या आणि अधिक खराब झाल्या, मग तुम्ही काय करता? तर त्या पाय पुसण्या उन्हामध्ये सुकवून, त्या काळामध्ये मेणबत्त्या तर नव्हत्याच, आम्ही त्याच्या वाती करतो आणि त्या वाती आमच्या फुटीमध्ये लावतो. आणखी त्याचं तुम्ही काय करता? त्या फाटलेल्या आणखी त्या चिंध्याचं, तर त्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल, जुन्या काळामध्ये पंचे, आहे की नाही, ते कपशीचे तुकडे, काही लोक भुसा, कुटार, ते गवांडा वगैरे टाकत होते माती चिकवण्यासाठी, भीतीमध्ये करते का ते मजबूत. तर त्या काळामध्ये भिक्खूंच्या कुट्याराच्या मातीच्या म्हणजे भिक्षा पात्रामध्ये सुद्धा त्याचा लगदा वापरत होते. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये मातीचेच भिक्षा पात्र होते, ते मातीचं भिक्षा पात्र बनवण्यासाठी त्याचा लगदा मजबूत राहतबा त्याच्यातही वापरत होते. आणि कुट्यांच्या लेपनासाठी म्हणजे कुडांसाठी ते मातीमध्ये मिक्स करायचे, त्याच्या चिंध्या, मग त्या चांगल्या पकड धरते, याच्यासाठी आम्ही त्याचा काय करतो? वापर करतो. बघा, लक्षात घ्या, किती मस्त उदाहरण दिलं आनंदानं. कोणाला? उदयन राजाला. त्याला असं वाटलं की आम्ही जे 500 चिवर दान केले माझ्या महाराणीनं, सामावतीनं, त्याला 3 राण्या होत्या, सामावती, वासवदत्ता आणि
ही मागंदी या. तर त्यानं असा विचार केला की हे 3 चिवर आम्ही जे चिवर दान करतो याची हे भिक्खू संघ किती छान पद्धतीने त्याचा यूज करतात, वापर करतात. मग तथागत बुद्धांनी आनंदित झाला आणि त्या आनंदाला पुन्हा भिक्खू संघाला 500 चिवराचं पुन्हा दान केलं. कारण त्या चिवराचं काय असते, एक पुण्य असते, आहे की नाही. तर तथागत बुद्धांना ते चिवर त्यांनी दान केलेले आहे. तर उदयनराजा आनंदित झाला आणि हा जगासमोर एक आदर्श आहे. आजही भिक्खू लोक तो आदर्श पाळण्याचा प्रयत्न करतात आणि आजही हे जे चिवर आहे हे अठ्ठ परिस्कारामध्ये मोडतं. म्हणून चिवर ही जी परंपरा आहे, चिवर दान आपण केलं पाहिजे. 12 महिन्यातून एक तरी चिवर आपल्या घरून भिक्खूला पडलंच पाहिजे. भोजन दानाचा जसा आग्रह असते तुमचा वर्षावासामध्ये, वर्षावासातच भोजन दान दिलं पाहिजे असं कोणी सांगितलं? आणि वर्षावासातलंच भोजन पाहिजे म्हणे एक बाई, तर वर्षावासातलंच भोजन पाहिजे. आता वर्षावासातलंच भोजन, मग बाकीचे दिवस बंद काय करायचं बाबा, आहे का नाही. आणि भोजनच पाहिजे, चिवर नाही पाहिजे, आहे की नाही, आहे की नाही. तर आज 10,000 भिक्खू कुठे, नालंदा विद्यापीठामध्ये 10,000 भिक्खू एकाच वेळी शिकायचे. ते भारतीयच भिक्खू नाही, विदेशातली भिक्खू. आपण पाहिलं असेल फाय्यान युआन शांघायचो वगैरे इसिंग. तर विदेशातल्याही भिक्खूंना आणि 10,000 भिक्खूंना चिवर कोण दान देत होते एकाच वेळी नालंदामध्ये. गुजरातमध्ये ते वल्लभी विद्यापीठ होतं. स्थिरमती गुणमती नावाचे, शांतीदेव नावाचे भिक्खू त्या ठिकाणी होते आचार्य. तिथे 6,000 विद्यार्थी शिकायचे वल्लभीला. मग त्यांना चिवरदान. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या बुद्ध लेण्या आहेत, अजंठा वेरूळ कार्ले म्हणजे सगळ्या बुद्धिस्ट लेण्या, या बुद्ध लेण्या वर्षावासाचे ठिकाण आहे. बौद्ध विद्यापीठ होती. मग त्या लेण्यांमध्ये राहणाऱ्या भिक्खूंना चिवरदान कोण करत असेल, कोण करत असेल? उपासक उपासिका का नाही. अन्न वस्त्र निवारा औषधी आरोग्य शिक्षण या सगळ्या गरजा उपासक उपासिका करत होत्या. आपण फक्त म्हणतो की आज भिक्खू चांगला मिळत नाही, आहे की नाही. भिक्खूंचा अधिक वेळ कुठे बांधता चालले. काही लोकांची तर निवास बांधता विहार बांधता, आहे की नाही. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार का होत नाही किंवा भिक्खूही करताना का दिसत नाही तुमच्या निदर्शनात येतं. त्या काळातले भिक्खू मोकळे होते. विहार बांधणं, कुट्या बांधणं, संघाराम बांधणं, विद्यापीठ बांधणं हे सगळं काम कोणाचं होतं? राजे सावकार लोक, उपासक उपासिका बांधून द्यायचे. आता तर दुसऱ्याच्या विहारात राहावं लागतं. त्या काळामध्ये विहार भिक्खू संघाला बांधली का भिक्खू संघाला पाणी सोडून हे होता त्यावेळी 7-12 पाणी सोडून भिक्खू संघाला दान करत होते. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कुठूनही भिक्खू संघ येऊ त्याच हे विहार. उपासक उपासिकांची मालकी हक्क राहत नव्हते, भिक्खू संघाला दान करायचे. तुम्ही आज महाराष्ट्रातल्या पूर्ण बुद्ध लेण्या पहा, त्याले दरवाजे आहे का, लॉक आहे का? लेण्यांमध्ये आजही लेण्या खुल्या आहे, 2,500 वर्षापूर्वीच्या, आहे का? अजंठा दरवाजे आहे त्याला. तर ही परंपरा त्या काळातली होती, लक्षात घ्या. तर विहार दानाची तर परंपरा होती, पण चिवर दानाची सुद्धा परंपरा होती. एक छोटीशी कहाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. राजा प्रसेनजिताच्या त्या कोसल नगरीमध्ये ती कहाणी आहे. ते एकदा काय झालं, राजा प्रसेनजित सकाळी सकाळी रथावर निघाला होता. रथावर निघत असताना एका व्यक्तीनं, एका भिक्खूनं ते चिवर वाळू घातलेलं होतं ते नदीच्या काठावर. आणि ते चिवर झाडावर वाळू घालत असताना तिथं काही गधे वगैरे चरत होते. तर त्या गधे इकडे आहे ना पांढरं गध आपल्या इकडे, तर तसे चरत असताना ते सुकाला टाकलं होतं जुडपावर. तर त्याच्या अंगावर ते चिवर आलं, गध्याच्या अंगावर. तर ते चरता त्याच्या अंगावर ते आता फेकणंच असतं ते, तर ते वाळू घातलेले चिवर तर ते त्याच्या अंगावर आलं. आता ते चिवराच्या ते भुजाळल्यामुळे तो गाड्या पुढं ते चिवर चिपकून होतं. कारण ते ओलं होतं ना, ओलं कपडे चिपकतातच ना. दंतकथा नाही ही माझी, ओरिजिनल कथा आहे. तर ते चिवर त्याच्या अंगाला चिपकलं होतं ओलेलं. आणि ते गदकाने ते नगरात निघालं. आता इकडून राजा प्रसेनजित आहे, त्याने दिसलेला आहे ते चिवर. आता राजा तर एवढा श्रद्धावान होता, एवढा श्रद्धावान. रथातून उतरला राजा आणि आपल्या त्या मंत्र्याला म्हणते रथ थांबवा. रथातून उतरला म्हणजे किती श्रद्धेनं आता गद्यापाशी गेला. समजलं का? त्या गद्याचा जो मालक होता नाही, तो धोबी वगैरे त्याच्या माग, तर तो विचारत आहे. तर तोही पाहत आहे कुतूहलानं. आणि राजानं त्या गद्याला असं वंदन केलं. मग त्या व्यक्तीनं पूर्ण त्या चिवर धुणाऱ्या त्या व्यक्तीनं पूर्ण श्रावस्ती नगरीमध्ये की राजा प्रसेनजितानं माझ्या गद्याला
वंदन केलं. तर ते ऍक्च्युली गध्याला होतं का, कोणाला होतं, चिवराला होतं. तर असे कितीतरी गधे चिवरामध्ये लपलेले आहे, सर्वच नाही, आहे की नाही, आहे की नाही. त्यांच्या त्यागाला, शिलाला मी वंदन करतो. जे त्यागी शील संपन्न भिक्खू आहे, त्यांच्या शीलगुणांना मी इथूनच वंदन करतो. परंतु असं हे जे चिवर आहे, महावस्त्र आहे, नेतृत्व करतं जगाचं, आहे की नाही. आणि हे चिवराले पाहून तर अनेक उपासक उपासिका भेटतात. चिवराला पाहून घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये जर काही 33 कोटी देवी देवता जर असेल ना, आहे का नाही, ते पळते ते भंतेजी आला का ते ठेवतच नाही म्हणते आमच्या घरात. आम्हाला माहित आहे तुमच्या घरात किती, आहे की नाही, अंदरच्या रूम मध्ये किती देवी देवता असतात, पण आम्हाला माहित आहे बंदे 33 कोटी देवी देवता भंतेच्या चिवरानेच भेटते. तुमच्या घरी देवा असेल तर काय त्या देवाने भ्यायला पाहिजे, भंतेजीला काय भ्यायला पाहिजे. मग ते देव भारी का भंतेची भारी, का भंतेचं चिवर भारी, त्याला माहित आहे तुमच्या कपड्याला भेटते का, आहे का नाही. तर रस्त्याने जात असेल कधी गाई म्हशी पळतात बाबा आमचं चिवर पाहून. पण मला सांगा, काही लोक म्हणतात बाबासाहेबांनी मला सुटा बुटातला भंतेजी पाहिजे. सुटा बुटातला म्हणजे काय. मग भगवान बुद्धांची ही प्राचीन परंपरा बौद्ध राष्ट्रामध्ये टिकून आहे. सुटा बुटातला म्हणजे काय, तर शिकलेला भिक्खू, उच्च शिक्षित भिक्खू, वादविवादामध्ये पटाईत असलेला भिक्खू, आहे की नाही, बुद्धिमान भिक्खू, शिक्षित भिक्खू, चांगला प्रगल्भ भिक्खू, प्रज्ञावान भिक्खू, असा म्हणजे सुटा बुटातला म्हणजे काय. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आपण काही करतो. बाबासाहेबांना सुटापुटातला भिक्खू अपेक्षित होता. आता सुटापुटातला म्हणजे काय, योगा आता मी उद्या सूटबूट घालून तुमच्या विहारामध्ये, तुम्ही काय म्हणाल. सुटापुटातला म्हणजे काय, तर शिकलेला. त्याचा अर्थ काय आहे सुटापुटातला म्हणजे. तुम्ही सांगा, एखाद्या गावामध्ये एखादी गवंडी पोरगा आहे, ते गवंडी काम करते. गवंडी काम समजलं ना. त्या गवंडी पोरानं जर त्यानं सूट आणि बूट घातला गावामध्ये, तुम्ही त्याच्यावर हसता का नाही, हसाल का नाही. गवंडी पोरग, त्याच्या घरी काहीच नाही, त्याच्याकडे कुठलं पद नाही, जॉब नाही, ना तो लेक्चर नाही, ना वकील नाही, त्यानं असाच तो कपडा घातला, टाय कोट बूट घालून फिरला, तर लोक काय हसते का नाही त्याला. पण तोच उच्च शिक्षित माणसानं घातला, तो शिकलेल्या, त्याच्याकडे पद आहे, जॉब आहे कुठलं तरी, हो ते काय म्हणते, त्याच्याकडे ती पदवी आहे, तर त्याला तुम्ही हसाल का. मग सुटाबुटातला म्हणजे काय, तर शिकलेला भिक्खू असावा, सुशिक्षित भिक्खू असावा. 60,000 भंतेजीची चिवर उतरवली कोण, सम्राट अशोकाने. ही खोटी गोष्ट आहे. सम्राट अशोकाच्या कुठल्या शिलालेखामध्ये लिहिलेलं नाही. त्या सारनाथला जर तुम्ही गेले, कौशांबीला किंवा संकिशाला गेले, तिथं आज्ञा लिहिली आहे. कोणती आहे ती आज्ञा आहे का, 60,000 भिक्खूंची चिवर उतरवली. मला एखाद्यानं दाखवाचं कुठल्या याच्यामध्ये असेल तर काय लिहिलेलं आहे. सारनाथचा आदेश आहे सम्राट अशोका, मी वाचलेला आहे ते पाणी पाराकृत मध्ये. सारनाथचा एक स्तंभ आहे, तुकडा, त्याच्यावर लिहिलेला आहे, एखादा भिक्खू किंवा भिक्खुनी संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या भिक्खू आणि भिक्खुनीला पांढरी वस्त्र परिधान करून, त्याला उपासकाचे पांढरे कपडे घालून त्या भिक्खूची संघामधून हकालपट्टी करायची. पण कुठं लिहिलं आहे तिथं 60,000 भंतेजीचे मी चिवर उतरवले म्हणून, आहे का नाही, नाही उतरवले. ही चुकीची गोष्ट आहे. सुटाबुटातला भिक्खू म्हणजे काय, तर उच्च शिक्षित भिक्खू होय असं सांगितलंय. मग आता मला सांगा, बुद्धाची प्राचीन परंपरा, चिवरालाच तुम्ही वंदन करता का नाही, करता का नाही. 10 दिवसाचा श्रामदेव असेल त्यालाही तुम्ही वंदन करता. तुमचा स्वतःचा मुलगा असेल तरी तुम्ही वंदन करता. उद्या जर मी सूट बूट घातला इथंच तुमच्या विहारामध्ये, आणि मी जीन्स पॅन्ट घातला, टी शर्ट घातला, भांग केला, तर तुम्ही मला जेवण द्यान का, उद्या दूध वगैरे आणून द्यान का, असं वगैरे सगळं तुम्ही माझी सेवा. बनतेजी हे घ्या, वंदन, फुलाचा सडा हे घ्या, बनतील ते बनतील, काय बनतेची हाजी आजी, कायच्याकडे पाहून, चिवराकडे पाहून. जीन्स पॅन्ट घातला तर तुम्ही कराल का वंदन. मग कोणाला पाहून वंदन करता तुम्ही, चिवराले पाहूनच भोजन दान देता ना. फुलाचा सडा, पाय धुवाले पाणी, काय बाबा ते पाठ, बनतेले असन, बनतेले तसं, हे कसं कशामुळे, चिवरालेच वंदन करता का नाही तुम्ही, आहे का नाही. मग जीन्स पॅन्टले करते का लोक, सुटापोटावाल्याला करते का वंदन. राष्ट्रपती सारखे लोक बौद्ध राष्ट्रामध्ये भिक्खूला वंदन करतात. तर हे लक्षात घ्या गोष्ट. सुटापुटातला म्हणजे बाबासाहेबाला तसं म्हणायचं नाही, सुशिक्षित भिक्खू, आहे की नाही. भिक्खूंचं बलिदान आणि भिक्खूंचा त्याग आणि भिक्खूंची हत्या कोणीच सांगत नाही. भिक्खूंनी जगभर बौद्ध धम्म नेला, उपासकांनी सपोर्ट केला, राजांनी सपोर्ट केला, पण भिक्खूंचा त्याग महत्वाचा आहे. भिक्खूचा त्याग कोण सांगत नाही, सांगते का भिक्खूंचा त्याग. भिक्खूंच्या त्यागामुळे ते सगळं झालेलं आहे, लक्षात घ्या. तर हे चिवर कशासाठी असतं, ऊन वारा पाऊस थंडी आणि आपली लज्जा आणि ब्रह्मचर्याचं पालन होण्यासाठी. मला सांगा, हे अष्टपरिस्कार जैन साधूपुर आहे का. बुद्धाच्या काळामध्ये निघंटनाथ पुत्ताचा, महावीराचा एक पंथ होता का नाही,
हे अठ्ठपरिस्कार जैन साधूला नव्हते, पण बुद्धानं मध्यम मार्ग सांगितला. बुद्धाने हे अठ्ठपरिस्कार दिले. ऊन, वारा, पाऊस, दास, मकंस याच्यापासून आणि लज्जा आणि ब्रह्मचर्याचं पालन होण्यासाठी, आहे का नाही. महावीरांना नाही दिले हे अष्टपरिस्कार. तुम्ही पहा ते त्याचे जे साधू आहे ना, जैन साधू काय करतात, दिगंबर साधू, त्याच्या हातात भिक्षा पात्र नाही, ते हातातच खातात. समजलं का. त्याले वस्त्र, ब्लेड वगैरे काहीच नाही, ते हातानं दाढी मिशीचे डोक्याचे केस उपडतात, चिवरही नाही त्याले, थंडीत आहे तसंच राहा. समजलं का. भिक्षा जे 8 वस्तू तथागत बुद्धाने भिक्खूला दिले ते जैन साधूला महावीरांनी दिले नाही. मध्यम मार्ग. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म जगभर पोहोचला, महावीराचा नाही पोहोचला. आहे ते समकालीन, पण ते पोहोचलेला आपल्याला दिसत नाही. आपण आणखी जे उदाहरण घेतलेलं बघितलं तर मी 2 मिनिटांमध्ये माझ्या वाणीला विराम देतो की दुसरी गोष्ट, आपण मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ वाचा. मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ पहिल्याच प्रकरणामध्ये काय सांगितलं आहे, जेव्हा नागसेन आणि मिलिंद राजाची पहिल्यांदा भेट होते संख्येय परिवेन महाविहारामध्ये, तर स्वतः मिलिंद प्रश्नामध्ये उल्लेख आहे, जो मिलिंद प्रश्न बाबासाहेबांनी वाचलेला आहे. जगामध्ये भारत बौद्ध राष्ट्र, प्रबुद्ध राष्ट्र, धम्मराज्य तेव्हाच होईल बाबासाहेब म्हणतात, जेव्हा मिलिंदासारखा प्रश्न विचारणारा उपासक घरोघरी आणि नागसेनासारखे भदंताचार्य घरोघरी विद्वान भिक्खू तयार होईल, तेव्हाच भारत बौद्धमय होईल. अख्खा ग्रंथ तयार झाला मिलिंद प्रश्न. प्रत्येकाने वाचा. शिक्षक कसा असावा आणि विद्यार्थी कसा असावा याचा आदर्श मिलिंद प्रश्न. त्याच्यामध्ये मिलिंद राजाचं उदाहरण आहे की स्वतः मिलिंद राजाने स्वतःच्या हाताने भिक्खू संघाला भोजनदान दिले आहे. मिलिंद प्रश्नामध्ये उल्लेख आहे 80,000 भिक्खूंना एकाच वेळी भोजनदान आणि 80,000 भिक्खूंना एकाच वेळी चिवरदान केलं मिलिंद राजांनी. मिलिंद प्रश्नामध्ये उल्लेख आहे. धम्मचर्चेच्या वेळी जास्त भिक्खू नाही ठेवले होते नागसेन आणि काही विद्वान भिक्खू, परंतु मात्र 80,000 भिक्खूंना एकाच वेळी चिवरदान आणि भोजनदान स्वतः मिलिंद राजाने केलेला आहे. याचा उल्लेख आपल्याला मिलिंद प्रश्नामध्ये दिसतात. तुमचे जे कपडे आहे का नाही, तुमचे वस्त्र, तुमच्या अंगावरची दागदागिने असेल, एकदाणी असेल, ते जोडवे असेल, ते काय असेल, पासबुक असेल, ते तुमच्या जे काय हे काय असेल मनी डोरलं, ते सगळं तुमचं काढून घेते सुनबाई. काढते का नाही. ते तेव्हा भूतकेत वगैरे लागत नाही, पण तिच्या ज्या गोदड्या आहेत, तिचे लुगडे फडके वगैरे पार पेटवून देते का नाही पेटवून, देते का नाही पेटवून. पण भंतीची नाही पेटवत असते. तुमचे वस्त्र तर पेटवल्या जाईल, तुम्ही मेल्याच्या नंतर मेलं तर गेलं म्हणते, त्याचं काहीच नाही ठेवायचं घरामध्ये. करते का नाही. पण भिक्खू मरण पावल्याच्या नंतरही भिक्खूंच्या पारिभौतिक स्तूप बनवत होते. बुद्धाच्या भिक्षा पात्रावरही वैशालीच्या लोकांनी स्तूप बांधला. भिक्षा पात्रावरही त्याला म्हणजे बुद्धानं किंवा अरंत भिक्षूंनी वापरलेल्या चिवरावरही स्तूप बांधलं जात होतं. चिवरावरही स्तूप आणि भिक्षा पात्रावरही स्तूप बांधण्याची परंपरा ती पारिभौतिक स्तूप होते. तर आजही भारतामध्ये मी माझ्या वाणीला विराम देतो की हे जे काशाय वस्त्र, जे पीत वस्त्र आहे, आपल्या जीवनामध्ये अठ्ठपरिस्कार ती परंपरा आपल्या भारतामध्ये लागू केली पाहिजे. जे बौद्ध राष्ट्रातील उपासक उपासिका जे चिवरदान करतात आणि आपल्या जीवनामध्ये पुण्य अर्जित करतात, तर चिवरदानाची ही महान परंपरा, ही भारतातली परंपरा आपण आपल्या जीवनामध्ये वापरली पाहिजे. तर हे चिवरदान आता आपल्या भारतामध्ये परंपरा कशी आहे, 10 दिवसाचं श्रामणेर शिबिर जरी घेत असेल तर उपासक उपासिकांना चिवर आणायचं असते. तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा. जेव्हा भारद्वाजाच्या आश्रमामध्ये सिद्धार्थ गौतम जातात तर त्यांचे भाऊ महानामच चिवर घेऊन देतात. आहे बुद्धानीच धम्मामध्ये. म्हणजे चिवर कोण आणलेला आहे, महानाम त्यांच्या भाऊनी आणलेला आहे. शाक्य कुळातला महानामाने चिवर आणलेला आहे, ते घातलेलं आहे सिद्धार्थ गौतमांनी परिव्राजक बनत असताना. आता आपल्या 10 दिवसाचं जरी चिवर म्हणलं तरी आपण आई वडील घेऊ शकतो. स्वतःच्या मुलाचं चिवर स्वतःच्या हातानं शिवण्याची परंपरा आणि 10 दिवसाच्या श्रामणेर प्रवज्जेमध्ये सुद्धा स्वतःच्या मुलाला चिवर आई वडीलच देत असतात. नाहीतर तुम्ही म्हणाल भंतेजीचं चिवर ना भंतेजीचा तो ब्लेड ना भंतेजी सगळं करते, तसं नसते. आता आम्हाला गरज पडते चिवराची. कोण पहिले चिवर घेत नाही, म्हातारे घेत नाही, तरुणही घेत नाही, आणि लेकरं तर घेतच नाही, बुढे सोडायला तयार नाही तुम्ही, आहे की नाही. तर मग आम्ही चिवर देतो बाबा, तुमचे आम्ही टकले करतो, सगळं तुम्हाला देतो, आले तर आम्ही गोळ्या देतो, जेवण देतो, डबलही देतो, पण या चिवराला. नाही तर ते चिवर तुम्हालाच आणा लागते. भंतेजीकडे याच असलं 10 दिवसाचं जरी असेल तरी ही परंपरा आहे. पण आता आम्ही आता समजलं का, आता परिस्थितीच तशी आहे. तर या भारतामध्ये जे उपसंपदा झाल्यावर जे संघाटी येत असते त्याचं हे वस्त्र करणार. म्हणून भारतामध्ये तुम्हाला नागपूर पाशी पिवळी नदी आहे. पिवळी नदी, तिला पिवळी नदी का म्हणतात,
कारण ती उपसंपदेची उपसंपदा नदीमध्ये होत असते. म्हणजे पीत वस्त्र धारण करणारी ती पिवळी नदी. आपल्या महाराष्ट्रामध्ये पितळखोरा बुद्धलेली आहे, त्याचं नाव पितळखोरा. पीत म्हणजे पिवळं, खोरं म्हणजे काय, तर ती दरी. आजही त्या पितळखोऱ्याच्या लेण्या खोऱ्यामध्ये आहे, दरीमध्ये आहे, त्याला दरी खोऱ्या म्हणतो आपण. तर ते पीत म्हणजे काय, पीत म्हणजे काय, पिवळ्या वस्त्र धारण करणाऱ्या ती दरी खोरी, म्हणजे त्याचं नावच पितळखोरा बुद्धलेणी आहे. एलोरा लेणी पासून 30 किलोमीटर आहे. तर ह्या आपल्याला खानाखुणा वगैरे दिसत असतात. मी आज तुम्हाला जगातील महावस्त्र, तर काही लोक म्हणते संघाले शरणच नाही जायचं, संघाले बुद्ध शरणच नाही गेले, आहे की नाही, बाबासाहेब शरणच गेले नाही. मग बुद्धाच्या अंगावर चिवर आहे, तर मग बुद्ध तर संघामध्येच म्हणतात. डॉक्टर म्हणजे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बुद्धानच सांगितलं आहे, भिक्षूंचे विनय आणि बुद्धाचे विनय काही वेगवेगळे आहे का? अरे बुद्धापासून हा धम्म विकसित झाला आहे, त्यांनी प्रतिपादित केला आहे. तर बुद्धाने आपल्यासाठी वेगळे विनय बनवले असते, कारण मी बुद्ध आहो बाबा, आणि भिक्खू संघासाठी वेगळे. तर भिक्खू संघाचे नियम वेगळे ना बुद्धाचे नियम वेगळे आहे का? बुद्ध म्हणतात भिक्खूंनो, माझे जे विनय आहे तेच तुमचे आहे, तुमचे जे आहे ते माझे आहे, वेगळे विनय नाही. जरी एखादा व्यक्ती म्हणत असेल मी भिक्खूले वंदनच करत नाही, तर बुद्धाच्या अंगावर चिवरच आहे. बुद्धही संघामध्येच येते, है की नाही? बुद्धही कायच्या मध्ये संघामध्येच येते. बुद्धाच्या अंगावर जे चिवर आहे तेच भिक्खूच्या अंगावर आहे, है की नाही? बुद्धही संघामध्येच मोडते का नाही? नको करू तू वंदन. तू बुद्धाने जरी वंदन करत असेल तर संघालाच वंदन केल्यासारखं आहे की नाही? बुद्धही भिक्खूच आहे ना? त्यांना जिनश्रावक म्हणतो, भिक्खूही म्हणतो, भदंतही म्हणतो, भंतेही म्हणतो, श्रमणही म्हणतो. आपण अनेक नावाने उच्चारतो. बुद्धाच्या अंगावर जे चिवर आहे त्याला भंतेच म्हटलं जातं. तिथं संघ चाललेला आहे, समजलं का? आणि संघ म्हणजे काय केवळ भिक्खूंचा नाही, उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनीचा हा संघ आहे. हा संघ अत्यंत महत्वाचा आहे. तर आज या ठिकाणी जगाचं महावस्त्र जगाचं नेतृत्व करतं, जगाचं कल्याण करतं. हे महावस्त्र, या भगवान बुद्धांच्या महावस्त्रानं अनेकांचं कल्याण झालं. अनेक लोक वंदन करतात, नमस्कार करतात, वंदामी करतात. आणि म्हणून श्रमणांचं दर्शन, साधं श्रमणांचं दर्शन होणं हे उत्तम मंगल आहे, है की नाही? अख्खा भिक्खू हा श्रमण जरी भिक्खू असेल तरी त्याचं फक्त दर्शन झाला, तो असा नजरेत जरी पडला तरी ते मंगलदायक आहे, भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर आज या जगातील महावस्त्र जे जगाचं नेतृत्व करतं, जग घडवतं आणि जगाला युद्धापासून वाचवतं, असं महावस्त्र म्हणजे चिवर आहे, समजलं का? आणि ही चिवर परंपरा किती जाईल, चंद्र सूर्य तारे असेल तर भगवान बुद्ध किंवा कोणतेच भंतेजी म्हणणार नाही आता पॅन्ट फुल पॅन्ट घाला, आता हे परंपरा बदलवा. होईल का असं? बुद्धाची 2500 वर्षापेक्षाही जास्त असलेली परंपरा आम्हाला चिवरच घालावं लागेल, टक्कल करावंच लागेल. ही परंपरा जोपर्यंत बुद्धाचा धम्म आहे तोपर्यंत परंपरा राहणार आहे. नाहीतर असं म्हणा बुद्धाने आता हे बदलवाले पाहिजे, बुद्धानं बदलवाले पाहिजे होतं, किंवा काही 150 लोक म्हणतात हे बदलवून टाकाले पाहिजे आता, आणि हे नाही चिवर घातलं तरी काय फरक पडते म्हणते. नाही घातलं असा धम्माचा प्रचार नाही, असा धम्माचा प्रचार नाही करू शकत. भिक्खू आज 24 घंटे वाहिलेला असतो, आहे का नाही? आणि वस्त्रामध्ये या चिवरामध्ये कुठलाही भिक्खू जाऊ शकत नाही. तो काही कलंकित असेल तोच जाईल. हे चिवराचं एक बंधन आहे. आम्ही पांटपरीवर नाही जाऊ शकत हा चिवर घालून, तुम्ही जाऊ शकता. हे चिवर घालून आम्ही गंजीपत्त्याकडे जाऊ शकत नाही, तुम्ही जाऊ शकता. आम्ही दारूच्या भट्टीवर नाही जाऊ शकत, तुम्ही जाऊ शकता. आम्हाला कुठेही बसता येत नाही, आहे की नाही? कुठेही करता येत नाही. त्याचं एक बंधन आहे, त्याची एक पवित्रता असते चिवराची, समजलं का? हे वस्त्रामध्ये कधीच बदल होणार नाही. जगामध्ये जपान सारख्या लोकांनी नाही बदललं तर आपण कोण बदलवणार? ती बुद्धाची प्राचीन परंपरा. म्हणजे चिवर आता बंद करा आणि पॅन्ट फूट घाला आणि त्यांनाच आता धम्माचा प्रचार करा, असं होईल का? असं होईल का? ही चिवर परंपरा राहणारच आहे काय, आणि चांगली परंपरा आहे, प्राचीन परंपरा आहे, बुद्धाची परंपरा आहे, समजलं का? आणि ही बौद्ध संस्कृती आहे. तर या ठिकाणी आज थांबतो. भवतु सप मंगल, भवतु सप.